मित्रांनो, सप्रेम जय भीम. तर पाहूया पुढचा भाग, अष्टांग मार्ग. अष्टांग मार्ग हा मध्यम मार्ग आहे. यामध्ये आसक्ती आणि स्वतःला कष्ट देणे या दोघांचाही निरोध आहे. या प्रकारे बुद्धांनी आध्यात्मिक तसेच नैतिक दृष्टीने योग्य असलेल्या मध्यम मार्गाची निवड केली आहे. एक असा मार्ग जे आपले डोळे खोलतो आणि नवीन प्रकारची दृष्टी प्रदान करतो. अष्टांग मार्ग: सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. नंबर 1, सम्यक दृष्टी. अविद्या किंवा अज्ञानामुळे आपण संसार, त्याबरोबरच स्वतःबद्दल खोटी दृष्टी आपल्या मनात तयार होते आणि आपण जे अनित्य, दुःखद आणि अनात्म वस्तूंना नित्य, सुखद आणि आत्मरूप समजू लागतो, अशा मिथ्य दृष्टीला सोडून आपण यथार्थ स्वरूप ओळखू लागतो, त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. या प्रकारे सम्यक दृष्टी चारही आर्य सत्याचा निरंतर ध्यान आहे, जो मनुष्याला निर्वाण अवस्थेकडे घेऊन जातो. नंबर 2, सम्यक संकल्प. इंद्रिय सुखाप्रती आसक्ती, इतरांकडे वाईट भावनेने आणि त्यांना नुकसान होईल अशा विचारांचा समूळ छेदन करण्याचा निश्चय करणे म्हणजे सम्यक संकल्प होय. सम्यक दृष्टी सम्यक संकल्पात परिवर्तित होणे आवश्यक आहे. या सम्यक संकल्पात त्याग, परोपकार आणि करुणा यांचा समावेश आहे. नंबर 3, सम्यक वाणी, सम्यक वाचा. सम्यक संकल्प करण्या अगोदर आपण सर्वप्रथम आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. सम्यक वाचा हे एक त्याचे बाह्य स्वरूप आहे आणि त्याची एक सुंदर अभिव्यक्ती आहे. यामध्ये मिथ्यावाद, निंदा, अप्रिय आणि असत्य वचनापासून दूर राहिले पाहिजे. प्रत्येकाने अधम्म न बोलता धम्म शुभ बोलले पाहिजे. सज्जन लोक सत्य, शुभ आणि योग्य गोष्टीवर स्थिर राहतात. शत्रूला कठोर शब्दाने नाही तर चांगल्या भावनेने सुद्धा जिंकता येऊ शकते. मनाला शांत करणारा एक हितकारी शब्द शेकडो निरर्थक शब्दापेक्षाही मौलिक असतो. नंबर 4, सम्यक कर्मांत, सम्यक कमन. चोरी, जीवनाश, कामुकता, असत्य, अतिभोजन, सामाजिक व सांस्कृतिक मनोरंजन, प्रसाधन, स्वर्णाभूषण, आराम, देह बिछाण्याचा दैनंदिन उपयोग, सोने चांदीच्या व्यवहारापासून दूर राहणे म्हणजे सम्यक कर्मांत होय. हा नियम केवळ भिक्खूसाठी लागू होतो. गृहस्थासाठी केवळ 5 नियम आहेत. साधारण लोकांसाठी आणखी असे विशेष नियम आहेत. आईवडिलांनी आपल्या मुलांना दुर्गुणापासून वाचवून सद्गुणाचे शिक्षण दिले पाहिजे. मुलांनी आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आईवडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्मृतीचे जतन मुलांनी करायला हवे. विद्यार्थ्यांनी निरंतर अभ्यास, शिक्षकांचा आदर, त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागावे. त्यांच्यामध्ये कलागुणांचा विकास करावा. विज्ञानाची ओढ लावावी. पतीने पत्नीचा आदर करावा. तिच्याप्रती त्याने इमानदार व एकनिष्ठ राहावे. तिला वस्त्रभूषण वगैरे घेऊन द्यावे. पत्नीने पतीसोबत प्रेमाने राहावे. घर गृहस्थी चांगल्या प्रकारे सांभाळावे. पाहुणे तसेच नातेवाईकांचा आतिथ्य सत्कार केला पाहिजे. तिने पतीसोबत एकनिष्ठ राहावे. नंबर 5, सम्यक आजीविका. सत्य मार्गाणीवर शुद्ध उपायांनी जीविकोपार्जन करणे म्हणजे सम्यक आजीविका होय. हेच एक साम्यवाद आणि समाजवाद यांचा मूळ आधार आहे. सम्यक आजीविकेविना सम्यक कर्मांतवर पूर्णपणे नियंत्रण करू शकत नाही. पशु, प्राणी, मांस, मटण, दारू, मदिरा, विष, शस्त्रास्त्र इत्यादीचा व्यापार येथे वर्जित आहे. दबाव, धोका, भ्रष्टाचार, अत्याचार, लूटपाट, डकैती, कृतघ्नता इत्यादी वाईट आणि सूक्ष्म मार्गाने जीविकोपार्जन करू नये. नंबर 6, सम्यक व्यायाम. वाईट संस्कार आणि वाईट भावना यापासून माणसाने विरक्त राहावे. यासाठी जे प्रयत्न करतो त्याला सम्यक व्यायाम म्हणतात. यामध्ये संयम, इंद्रिय निग्रह, शुभ विचारांना जागृत करणे, मनावर संयम ठेवणे आवश्यक आहे. वाईट विचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 5 उपाय दिलेले आहेत. नंबर 1, शुभ विचारांचे चिंतन करावे. नंबर 2, वाईट विचार कर्मामध्ये परिवर्तन होताना पाहणे. त्या कारणाचे विश्लेषण करून त्या परिणामांना थांबवणे. नंबर 4, शारीरिक व्यायामाने मनावर नियंत्रण करणे. नंबर 5, ही प्रणाली धर्माचे पालन मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. धर्माच्या पालनावर बोधी अवस्थेची प्राप्ती अवलंबून आहे. नंबर 7, सम्यक स्मृती. सम्यक समाधीसाठी सम्यक स्मृती अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये शारीरिक अशुद्धी, संवेदना, सुखदुःख, तटस्थता, लाभ, घृणा, भ्रमयुक्त मन, धर्म, पंचस्कंद, इंद्रियाचे विषय, बोधीची साधना आणि 4 आर्य सत्याचे स्मरण आवश्यक आहे. सम्यक स्मृती याचा अर्थ शरीर, चित्त, वेदना यासारख्या मानसिक अवस्थांना यथार्थ रूप देऊन स्मरण करणे होय. सम्यक स्मृतीने आसक्ती नष्ट होऊन दुःखापासून मुक्ती मिळवणे होय. भगवान बुद्ध यांच्या दीर्घ निकायामध्ये सम्यक स्मृती याविषयी सविस्तर वर्णन आहे.
त्याचा उपदेश आहे की शरीर माती, जल, अग्नी आणि वायू यांच्या संमिश्रणातून बनलेले आहे आणि हे लक्षात ठेवले पाहिजे की मांस, हाडे, त्वचा, आतडी, विष्ठ, पित्त, कफ, रक्त आणि पी इत्यादी घृणित वस्तूने भरलेला असतो. स्मशानात त्याचे सडणे, नष्ट होणे, कुत्रे तसेच गिधाडे यांचे खाद्य बनणे आणि शेवटी धुळीत मिसळणे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व कटू सत्यांना लक्षात ठेवले तर स्वतः आणि इतरांबद्दलचा जो अनुराग आहे तो नष्ट होतो. वेदना, चित्त आणि अशुभ वर्तनाच्या प्रती अनुराग राहत नाही. त्याविषयी पूर्णपणे अनासक्ती निर्माण होऊन दुःखाचा नाश होतो. नंबर 8, सम्यक समाधी. वरील सर्व 7 प्रकारच्या नियमांचे अनुसरण करून सर्व अनिष्ट विकारांना त्यामागून सम्यक समाधीमध्ये प्रवेश करतो. निर्वाणापर्यंत पोहोचण्या अगोदर त्याला समाधीच्या 4 अवस्था जाणून घेणे आवश्यक आहे. नंबर 1, शांत चित्त आणि स्थिर मनाने 4 आर्य सत्याचा विचार करणे. चीर चित्त व शुद्ध विचार माणसाला खूप आनंद देतात. या अवस्थेत चिंतन, मनन आवश्यक आहे. नंबर 2, या अवस्थेत तर्क वितर्क सुरू होतात, संदेह दूर होतात आणि 4 आर्य सत्याविषयी मनात श्रद्धा निर्माण होते. तेव्हा समाधीच्या दुसऱ्या अवस्थेत प्रारंभ होतो. प्रदीर्घ आणि सखोल चिंतनामुळे असीम शांती आणि स्थिरता निर्माण होते. या अवस्थेत तटस्थता निर्माण होते. या अवस्थेत मनातील आनंद आणि शांती यांना हळूहळू नष्ट करून उपेक्षा भाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. नंबर 4, ही 4थी अवस्था संपूर्ण शांतीची अवस्था आहे. यामध्ये सुख आणि दुःख सारेच नष्ट होतात. यामध्ये चित्ताची साम्यावस्था, दैहिक सुख आणि ध्यानाचा आनंद इत्यादी गोष्टीकडे काही लक्ष राहत नाही. यामध्ये चित्ताच्या धारणांचा निरोध होत जातो. ही अवस्था संपूर्ण शांती, संपूर्ण विराम आणि संपूर्ण निरोधाची अवस्था आहे. या अवस्थेत दुःखाचा निरोध होऊन मनुष्य अहर्तपद किंवा निर्वाण प्राप्त करू शकतो. ही संपूर्ण प्रज्ञेची अवस्था आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबू.